माननीय आंधळे साहेब, मोहिते साहेब आणि गायकवाड साहेब, मला सांगायला आनंद होतो सर की मी या गावामध्ये मला असं वाटतं की गावात जाऊन बाहेर नोकरी लागणारा पहिलं माणूस माझ्यानंतर लागले. माझा एक भाऊ इंजिनियर म्हणून लागला. गव्हर्नमेंटमध्ये मी गावातून जाऊन किंवा ह्या ग्रामीण भागातून जाऊन नोकरी लागणार पहिला. माझं जाताना म्हणजे शिक्षणामध्ये म्हणजे माझं मत असं आहे की गाव जर सुधारायचं असेल किंवा मुलं जर सुधारायची असतील तर वडिलांपेक्षा आईची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि माझ्या गावामध्ये ती सुधारणा झाली असं मला ह्या महिलांना सर्वांवर इथे येणं दिसून येतं. आणि आपलं गाव जर पुढे जायचं असेल तर खरंच महिलांची गरज असते. मुलं पुढे शिकवण्यासाठी धडपडपणे प्रयत्न करायचा असतो. त्या सर्वांना माहिती. खरं तर त्याला सांगायचं झालं तर भावनिक होतं ते दिवस पाठीमागच्या दिवस आठवल्याच्या नंतर ह्या गावाला 3 किलोमीटर चालत चालायचं. फाट्यावरती जायचं. आईवडील ऊस तोडायला मला मी 12वी होतो. 3 किलोमीटर जाताना नेहमी असं वाटायचं की माझं गाव सुद्धा होतं. मला जी शिक्षणाला व्यथा मिळाली ती कुणाच्याही वाटेला येऊ नये. कारण माझ्याकडे 2 गाया ठेवल्या होत्या. वडिलांनी छोट्याशा कालवडी होत्या. वरती बांधायच्या सकाळी पाजायच्या कॉलेजमध्ये. 12वी होतो खरड्यामध्ये निघली खरड्याला. मी खरड्याला गेल्याच्या नंतर जेव्हा पहिली आपल्या याच्यामध्ये गडीमध्ये भरायची शाळा आपली 12वी कॉलेज. गडीवरती जेव्हा जायचं मला शाळेला पळत जावं लागायला. आमच्या वेळेस मला वाटतं हे होते घुमरे सर, बांबे सर, आता त्यांचं ज्युनियर कॉलेज आहे ते सर होते. त्या बँकवर बसल्याच्या नंतर माझी कोणच माहिती जायचं गावामध्ये सगळा आणि वर्गामध्ये झोपणारा माणूस मी आज बँकच्या. पण 12वीला जेव्हा माझा रिझल्ट लागला तर मी तालुक्यामध्ये पहिला होतो पावसामध्ये. हे सर्व शिकताना राज्यामध्ये जेव्हा एक्झाम झाली आमच्या शालेय शिक्षण विभागाची त्या राज्यामधल्या विभागामध्ये मी पहिला आलो होतो आणि माझी निवड झाली होती विभागीय उपसंचालक कार्यालय पुण्यामध्ये. हे का घडलं? हे का घडलं तर माझ्या घरात आई पाहिजे होती की मी शिकावं. ती आम्ही विपत्तीवरती काम केलं, ऊसतोडीचं काम केलं, सगळं काम केलं. पण सकाळी जेव्हा आम्ही जायचं तेव्हा ती काम करून त्यांना 2 वेळा उठवायची. मी पहिल्यांदा उठलं मी परत झोपायचो. तिथं परत लक्ष असतं की हा झोपलाय का, परत गेला तर परत उठवला. मी माणसाला घडण्यासाठी पालकाचं पण तेवढंच महत्त्वाचं योगदान आहे. पालकांनी जागृत होणं आजच्या काळाची गरज आहे आणि शिक्षक तर त्याच्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं गाव आणि शिक्षक ह्या दोन्हीचा जेव्हा जोड होतो तेव्हा ते सगळं गाव परिपूर्ण होतं. आणि आमच्या गावाने ते मला वाटतं साधलं आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही. आमच्या तिन्ही गावामध्ये वेगवेगळं पाहिजे जवान वस्ती, वन वस्ती आणि आता ती एकोपाडी जी पहिली नव्हती. सगळे लोक एकत्र येतात, सगळे लोक एकत्र येतात, हे दिसून येतं. माझी सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी विनंती की राजकारणाच्या पलीकडे हा जो एकोप आहे तो कायम जपा. तर आपलं गाव तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्रामध्ये एक दिवस नाव आले. आता जी आपण तालुक्यामध्ये बघतोय माझी इच्छा आहे, तुम्ही सांगितलं की तालुक्यामध्ये सुंदर शाळा पहिली आली पाहिजे. माझी इच्छा जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये आली पाहिजे. माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणून मी सरांना जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा माझी मनापासून इच्छा असते की तुम्हाला काय अडचण असेल मला सांगा. माझ्या पद्धतीने जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी करेन. त्याच्या पलीकडं तुम्ही जे सांगितलं आता आमचे अध्यक्ष म्हणजे पहिला जो होता 4 वर्ष तो माझा मोठा बंधू होता, तुला बंधू, आणि आता आहे तरी माझं दुसऱ्या बंधू आहे. गावामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे पहिलं काहीच नव्हतं, आता बऱ्यापैकी विकास झाला आहे. मला एक त्याच्यामधलं उदाहरण सांगायचं आहे. बघा, एक पाण्याचा थेंब असतो सर, तो जर तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व थांबतं. तो जर कमळाच्या पानावर पडला तर ते मोत्यासारखं चमकतो आणि ते शिंपल्यात पडलं तर चमकतं. आमच्या गावाला माझं म्हणणं आहे सरांनी बरं का मोत्यासारखं चमकवलं आहे शिक्षकांनी, सवणे सरांनी, आमदार सरांनी. त्या गावाचं माझे पहिलं अस्तित्व असं होतं की ते तव्यावरच पडलेलं होतं. काय त्या गावाला अस्तित्व नव्हतं. नंतर पवार सर आले, म्हणजे मला माहिती असणारे शिक्षक पवार सरांपासून यांनी त्याला सवणे सरांनी त्याला सुरुवात केली की ते मोत्यासारखं चमकायला लागलं आणि आता मोती झाला ह्या दोघांची भरपूर. तर हा मोती कायम पुढे नेण्यासाठी आणि कायम तो घडवण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. शिक्षकांचं काम काय आहे? शिक्षक तर करू शकतात पण त्यांना सपोर्ट करणं
आपलं काम आहे. आणि त्यासाठी मला वाटतं सरपंचाचं, उपसरपंचाचं आणि गावातले जे आपले करते धरते लोक असतात त्यांचं खरंच मी कौतुक करतो की माझ्या गावामध्ये हा बदल घडला ह्या लोकांमुळे घडला. यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलाय, शिक्षकांना मदत केली आणि कायमस्वरूपी करा. आणि माझ्या वडिलांची परमिशन मी जरा घेऊन सांगतो की सरांना पण मी बोललो काल की शाळेला खो खोचं ग्राउंड आहे तर कबड्डी पण आहे, अशी परिस्थिती येते. आमचं इथं छोटंसं क्षेत्र आहे सर या झाडाच्या पलीकडे. तर मी वडिलांशी पण बोललो, आमची इच्छा आहे की मुलांच्या खेळण्यासाठी तुमच्या ह्याच्यासाठी ते उपलब्ध करून द्यावं. आणि आम्ही ते छोटंसं क्षेत्र आहे तर तुम्ही शाळेसाठी उपयोग करावा आणि ते आम्ही देतो. मी माझ्या वडिलांना बोललो, त्यांचंही कायम स्वरूपी सहकार्य असतं. माझ्या घडण्यामध्ये माझ्या आईवडिलांचा वाटा आहे, असं ह्या मुलांच्या घडण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनी पण मोठं योगदान द्यावं असं कायमस्वरूपी वाटतं मला. माझ्या गावातली मुलं सर, माझी इच्छा आहे आता ह्या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. मोठमोठ्या पदावरती कोणी MBA डॉक्टर झालेलं पाहिजे, कोणी IAS झालेलं पाहिजे, कोणी IPS झालेलं पाहिजे. आणि प्रशासन म्हणून तुमच्याकडनं आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे. आंधळे साहेब, माझी एक इच्छा आहे की माझी गावची शाळा 5वी आहे. मी सरांना विनंती केली 2 वेळा, बरोबर, की आमच्याकडे 6वी 7वी आणि 8वीचा वर्ग आम्हाला पुढल्या वर्षीपासून सुरुवात पाहिजे. आणि त्यासाठी केंद्र प्रमुख आणि उत्तराधिकारी तुमचं सहकार्य आम्हाला त्यासाठी उपयोगी घेतले. पहिल्या 2 महिन्याचं जे कोणी शिक्षक असेल त्याचं वेतन मी देतो. हे नेमकी करणार आपल्याला नवीन शिक्षक येईपर्यंत पट वाढण्यापर्यंत. तिथून पुढचं सगळ्या गावाने सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, शिक्षणाशिवाय काहीच नाही. तुम्ही शिकला तर तुमची प्रगती आहे. आज इथं बसवण्यासाठी कशासाठी, ह्या ठिकाणी बसायला म्हणजे ह्या ठिकाणी बसतं कधी माणूस माहिती तुम्हाला, विस्तार अधिकारी म्हणून नाही, तुम्हाला माहिती नाही. अधिकारी बनण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही अभ्यास केला, स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. हा जर भक्कम असेल तर माणूस घडतो. तर काय होतं माहिती का, 5वी पर्यंत खूप चांगलं घडवतं, पण अंतर असल्यामुळे त्या मुलांमध्ये गॅप पडतो. जर 8वी पर्यंत ही मुलं जर झाली ना तर 9वी 10वी आपोआप त्या स्लॉटमध्ये जाते. 9वी ते 12 आपोआप त्या वातावरणात तयार होतात. पण 8वी पर्यंत मुलं घडणं खूप गरजेची. सर तुम्ही पाया करताय पण म्हटला गॅप, त्यामुळे 8वी पर्यंत शाळा असणं खूप गरजेची. माझी सरपंचांना पण विनंती आहे, राजू भाऊ तुमच्यावरती पण खूप मोठी जबाबदारी. तिन्ही आपली जी शाळा आहे त्यासाठी त्या सगळ्या मुलांसाठी आपल्याला 8वी पर्यंत शाळा खरंच खूप आवश्यक आहे. मी सगळ्यांनी सहकार्य करावं, सगळ्या गावकऱ्यांनी पण त्यासाठी सहकार्य करा. 8वी पर्यंत जर मुलं या शाळेत शिकली आणि नंतर सर, चौले सरांसारखे आणि आता जे घालमे सर आले, नितीनजी मला वाटतं माझ्या नावचे, त्यांना तर माझी खूप विनंती, तुमच्याकडनं खूप अपेक्षा वाटते. ठीक आहे, अपेक्षा आमच्या आहेत, तुमचं प्रयत्न करणं काम. तुम्हाला सहकारी खरंच खूप चांगले लाभलेले आहे आयुष्यामध्ये. मी सर स्वतः टेट दिली, माझं सिलेक्शन पिंपरी चिंचवडला झालं होतं. पण आता सगळ्या गोष्टी झाल्या, घर झालं, सगळं झालं, ऑफिस चांगलं आहे. मी डायरेक्टर ऑफिसला आहे, मी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला होतो. आता माझं प्रमोशन झालं, मी वेतन आहे. त्यामुळं कसं सगळं सेट आहे. आणि आता जाण्यामध्ये ते गोष्टी नाही, त्या सगळ्या गोष्टी केल्या, घर, कर्ज, पाणी. आता शिक्षण सेवा करणं म्हणजे परवडणार नाही. तर माझी मनापासून इच्छा होती की शिक्षक बनावं, पण जेव्हा बनायचं होतं तेव्हा संधी मिळाली. आणि आता सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आता ते जाणं नाही. आणि माझ्या हातून कमीत कमी 1000 शिक्षकांना आयुष्य घडवण्यामध्ये मला कुठेतरी मोलाचा वाटा मिळाला त्या विभागामध्ये काम करताना. मला त्याचा खूप आनंद आहे. सरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ म्हणजे माननीय अजितदादा यांचं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शाळा आहे. त्या शाळेमध्ये त्यांचं अधीक्षक म्हणून आहे सर, सगळ्या लोकांना माहिती आहे. आता इथं मला वाटतं आलेले असतील काही सर आलेले, म्हणजे प्रत्येकाला सहकार्य करणं शिक्षकाचं. आणि शिक्षण विभागामध्ये शिक्षक व्हायची इच्छा होती, पण शिक्षण विभागात नव्हतं, म्हणून त्याचा खूप आनंद वाटत. मी DEDला होतो कोपरगावला, आणि त्यावेळेस आम्ही DEDला असताना एक शिक्षक दाम्पत्य त्यांची कन्या आमच्या सोबत होती DEDला. आता DEDला असताना आपण इकडले लोक, त्यामुळं आम्हाला कधी सवय नाही, 6 महिने ह्याच्यात कधी आम्ही मार्क कधी दाखवले नाही. आपला डायरेक्ट फायनल. मग रिझल्ट लागला, वर्षभर कोणाला माहिती नव्हतं, नितीन वारे काय शेवटच्या बॅच W शेवटचा नंबर. आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर मला पडले 80%. ती मुलगी म्हणली, तुमचे काही आई वडील कोणी शिक्षण विभागामध्ये आहेत का? मी म्हणलं माझे आई वडील ऊस तोडताय माझा.
आणि तिसरा विषय मग तेव्हा मला प्रश्न पडला की मला म्हणजे परीक्षा परिषद काय आहे, परीक्षा परिषदमध्ये विभागीय संचालक कार्यालय डायरेक्टरमध्ये कोणी आहे, म्हटलं ते काय ते माहिती नाही बाबा. आणि योगायोगाने नशिबाने याच विभागामध्ये याच ऑफिसेसमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि मी म्हणजे गौरवलं नाही पण खूप चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय, अजूनही करेल. लोकांना सहकार्य आणि शिक्षकांना सहकार्य करण्याचा. आता थोडासा आवाज बसता याचं कारण 3 दिवसाचा कॅम्प होता, जी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक जॉईन झाले बिना नोंदणीला आणि नंतर आता त्यांना पेन्शन केस कोर्टामध्ये केस त्याची सुनावण्या घ्यायच्या होत्या. त्या सगळ्या 2000 लोकांचं सगळं नियोजन मायला आणि एका दिवसाला 700 लोक होते. रात्री 10 वाजेपर्यंत ते कामकाज चाललं. त्याच्यानंतर आम्ही निघलो जेवण हे करू. त्यामुळे तो आवाज बसलाय ते कामकाज एवढं करावं लागलं. त्यामुळं ही संधी कधी मिळते माझे विद्यार्थ्यांना, मुलं जी आहेत अक्षरा तुला माझं खरं सांगणं काय होतं माहिती का, आपण पहिल्या शाळेत जास्त माणसाला हे होतो माणूस आणि ते संस्कार हे ते याच्यामध्ये न रुकता तुझं सातत्य लय महत्वाचं. इथून पुढे तू सातत्य कंटिन्यू ठेवावं जेणेकरून तुला खूप लांब जायचंय. हा सुरुवातीचा टप्पा आहे. तिला अजून मला वाटतं 2 टप्पे पूर्ण करायचे. 5वी म्हणजे 1 टप्पा झाला, ग्रॅज्युएशन पर्यंत 3 टप्पे. जेव्हा आपण पुढचे 2 टप्पे पुढचे लय महत्वाचे आहेत. तुझं आयुष्य पुढं सुकर हो, तू अशी अभ्यास करत राहू. तसेच बाकी सर्व मुलांना पण शुभेच्छा आहेत आणि सर्व महिलांना. महिला आघाडी बघतो वाचणं खूप गरजेची आहे. तुम्ही लावून धरलं की आपोआप येतात, महिलांनी लावून धरलं की आपोआप येतात. त्यांना सांगायची गरज लागत नाही, तुम्ही आला की तुमच्या पाठीमध्ये सगळे येत असतात. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त शाळेवरती प्रेम करावं. आणि माझी सौम्य सरांकडनं म्हणजे मला तुमच्या सरांचं पण फोन यायचं. सरांना आपल्या शाळेच्या वेळेस काहीतरी आपलं काम होतं त्यावेळेस पण मदत करायचो, पण नंतर जास्त आपलं इन्व्हॉल्वमेंट होऊन गेलं. आणि कधीही शाळेला गरज लागली तरी आम्ही सदैव मदत करू. आणि माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा की आपली शाळा 100% जिल्ह्यामध्ये पहिली यावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल काय नाही एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरेच म्हणाला की आमची शाळा